स्टार तराडी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक भेटले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तराडी तबो येथील जिल्हा परिषद शाळेत पटावर 114 विद्यार्थी असून शाळेला एकच शिक्षक होते. मुलाचे शैक्षणिक नुकसान होत होते म्हणून शाळेला अजून शिक्षकांची मागणी होती. त्या अनुषंगाने संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप लावले. गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश साळवे यांनी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ठेगचे येथे पटसंख्या 13 असलेल्या शाळेतील 2 शिक्षक मधून अविनाश बर्डे यांची तराडी तर्फे बोरद येथे तात्पुरता का होईना पण त्यांची तात्काळ नियुक्तीचे आदेश काढत स्वतः जाऊन नेमणूक केली असता ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गेल्या काही महिन्यापासून गटशिक्षणाधिकारी यांनी तराडी येथे मागणीनुसार शिक्षक देण्यासाठी सक्रिय होते. तालुक्यातील 233 शाळेपैकी 227 शाळेला 113 शिक्षक पद रिक्त असून पवित्र पोर्टल प्रणालीनुसार नवीन शिक्षक भरती होणार असून तोपर्यंत अजून तालुक्यातील काही शाळेला रिक्त पदे तात्पुरता स्वरूपात नेमणूक करण्याचे काम सुरू असून मुलाने शैक्षणिक नुकसान होणार नाही याचे गांभीर्याने कार्य सुरू असल्याचे सांगितले. नमस्कार, मी डॉ. योगेश सावळे, गटशिक्षणाधिकारी शहादा पंचायत समिती जिल्हा नंदुरबार. तर मागे तराडे तबो या शाळेवर जे काही प्रकार घडला की एक शिक्षकी शाळा असल्यामुळे तेथील जो जनप्रक्षोभ होता, तर हे त्या संदर्भात मी आपणास निवेदन सादर करतो की सदरील जनप्रक्षोभ घडण्यापूर्वीच ऑलरेडी माझ्याकडनं ही प्रक्रिया सुरू होती. त्या शाळेवर एका नवीन तात्पुरत्या दुसऱ्या शाळेवरनं एक शिक्षकाची तिथे अतिरिक्त पोझिशन असेल किंवा कमी पटसंख्या असलेले जे असतील तर अशा ठिकाणावरनं एका शिक्षकाची प्रतिनियुक्ती तात्पुरत्या स्वरूपात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी दिलेल्या 13 जूनच्या सभेतील त्या निर्देशाद्वारे माझे करण्याची प्रोसेस सुरू होती. आणि हे तराडी तबोच्या शिक्षकांना देखील माहिती होतं की या शाळेवर नवीन शिक्षकाची तजवीज केली जात आहे. परंतु ठीक आहे, हा घडलेला प्रकार नक्कीच एक वाईट आहे. परंतु आम्ही त्यांची जे काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी आमच्याकडनं ती कार्यवाही केली. आजच मी एका नवीन शिक्षकाला स्वतः जाऊन तिथे हजर करून तेथील शाळेचे पण एक तपासण्याच्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि अगदी योग्य पद्धतीने सर्व शालेय कामकाज वगैरे सुरू झालं. शालेय पोषण आहार असेल, सर्व योजनांचा लाभ वगैरे तिथं दिला आलेला आहे.